नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक विषय घेऊन आलेली आहे की नीट 2025मध्ये जे काही आपले फ्रेश विद्यार्थी एक्झाम्स देणार आहेत, तर कोणकोणत्या त्या नीट एक्झाम दिल्यानंतर कोणकोणत्या कोर्सेसला ॲडमिशन घेता येतं. अगदी प्रत्येक कोर्सेस मी तुम्हाला लाँग फॉर्म सकट पूर्णपणे डिटेल्समध्ये अगदी सांगणार आहे. ते जे काही नवीन विद्यार्थी असतील तर तुम्ही आपल्या ह्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि मी माझी एक व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्यालाही तुम्ही अगदी क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि डेलीची नवीन अपडेट्स पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी आपल्याला ह्या ज्या दोन महत्त्वाच्या एक्झाम्स आहेत, नीट आणि CET, ह्या ज्या दोन एक्झाम्स आहेत त्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये मी सांगणार आहे. तर प्रथम मी तुम्हाला आपले व्हेरिएशन कोर्सेस आहेत जे अगदी नीट 2025मध्ये कोणते कोणते आहेत त्याच्याबद्दल पण डिटेल्स सांगणार आहे. तर आपण इथे पाहूया की जानेवारी ते मे जो हा 5 महिन्याचा आपला कालावधी आहे, तर त्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या परीक्षेचे वेळापत्रक अगदी तयार ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा हा काळ असतो. आणि महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थी हे वैद्यकीय क्षेत्रात आपले करिअर करण्याचा निर्णय घेत असतात. आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना 12वीच्या बोर्डच्या परीक्षेबरोबरच दुसऱ्या ज्या एंट्रन्स टेस्ट आहेत त्या बंधनकारक असतात, म्हणजेच कंपल्शन असतात. ही गोष्ट सगळ्यांना माहितीच असेल. आणि मी याच्यापुढे असं तुम्हाला सांगू इच्छिते की महाराष्ट्र राज्यापुरते सांगायचं झाल्यास तर राज्यातील आपल्या मेडिकल फील्डमध्ये जर प्रवेश घ्यायचा असल्यास तर 2 प्रकारच्या हे एक्झाम्स असतात आणि त्या एंट्रन्स टेस्ट ज्या असतात त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. एक आहे जी नीट आहे, तर त्यालाच आपण नॅशनल एलिजिबिलिटी कम टेस्ट एंट्रन्स टेस्ट असं म्हणतो. ते NTA मार्फत कंडक्ट केली जाते, त्यालाच आपण नॅशनल टेस्टिंग एजन्सी असंही म्हणतो. तर ही एक्झाम देश पातळीवरील होणारी सर्वात महत्त्वाची परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या परीक्षेच्या मार्क्सच्या आधारावरच महाराष्ट्र राज्यातील आपले हे जे 12 कोर्सेस मी पूर्णपणे काढलेले आहेत, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल त्याचे पूर्णपणे मी डिटेल्स अगदी तुम्हाला अगदी लाँग फॉर्म शॉर्ट फॉर्म हे दोन्ही सांगणार आहे. आणि त्या कोर्सच्यासाठी किती मार्क तुम्हाला लागणार आहेत साधारण, किंवा तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला अगदी गव्हर्नमेंट जॉब भेटू शकतो किंवा स्वतःची OPD काढून तुम्ही अगदी छान इन्कम घेऊ शकता. तर कोणते आहेत हे 12 कोर्सेस, तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अगदी पहिले 2-3 कोर्सेस माहिती आहेत, पण त्यानंतरचे जे कोर्सेस आहेत त्याच्याबद्दल खूप आपले जे खेडेपाड्यातले मुलं आहेत किंवा पॅरेंट्स आहेत त्यांना ह्या कोर्सबद्दल अधिक माहिती नाही. तर त्याच अनुषंगाने मी हाच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर प्रथम तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, मी प्रथम हा कोर्स आणि ड्युरेशन पिरियड किती वर्षाचा असू शकतो त्याच्याबद्दल डिटेल्स सांगणार आहे. तर प्रथम तुम्ही ते पाहू शकता, मी MBBS हा कोर्स काढलेला आहे, तो 5.5 वर्षाचा असतो. तर त्यालाच आपण बॅचलर ऑफ मेडिसिन्स अँड बॅचलर ऑफ सर्जरी असं म्हणतो. तर हा 5.5 वर्षाचा कोर्स असतो विद्यार्थी मित्रांनो. तर सगळ्यांना पॅरेंट्सला बऱ्यापैकी माहिती झालं असेल की लास्ट इयरला 2024मध्ये तर अगदी MBBSला गव्हर्नमेंट सीट पाहिजे असेल तेव्हा पण आपल्याला अगदी कट ऑफ 600च्या वरती गेला होता. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना छान मार्क असताना सुद्धा तिथे गव्हर्नमेंट सीट लागलेली नाही. तर MBBS कोर्स करण्यासाठी थोडेसे मार्क हायर साईडला जातात. पण 2025मध्ये म्हणजे यावर्षी थोडासा कट ऑफ कमी येण्याचे चान्सेस आहेत. मी तुम्हाला अगदी कट ऑफ किती येऊ शकतो त्याच्याबद्दल पण अगदी माझा पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याच्याबद्दल तुम्ही अगदी आमच्याशी ह्या यूट्यूब चॅनलशी कनेक्ट राहा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हर्च्युअल व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि सेकंड मी काढलेला आहे BDS, त्याला आपण बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी असं म्हणतो. हा कोर्स 5 वर्षाचा पूर्णपणे असतो. आणि त्यानंतर मी काढलेला आहे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन्स अँड सर्जरी, त्याला आपण BMS म्हणतो. हा पण 5.5 वर्षाचा कोर्स असतो विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यानंतर मी काढलेला आहे बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन्स अँड सर्जरी, त्याला आपण BHMS असं म्हणतो. तो पण 5.5 वर्षाचा कोर्स असतो. तर खूप सारे बहुतांश पॅरेंट्सला माहिती असेल की लास्ट वीकमध्ये न्यूज आलेलीच होती न्यूजपेपरला की होमिओपॅथी BHMS केल्यानंतर सुद्धा फ्युचरमध्ये ॲलोपॅथी प्रॅक्टिस करता येऊ शकते. तर खूप अगदी ही अपॉर्च्युनिटी चांगली आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप सारे विद्यार्थी BMSकडे वळाले असतात पण BHMSचा विचार जास्त करत नाहीत. पण मी अगदी पॅरेंट्सला पण आणि स्टुडंटलाही सांगू इच्छिते की तुम्ही जर ह्या 2025मध्ये काही कारणास्तव मार्क कमी आले समजा आणि तुम्हाला जर BHMS भेटत असेल तर तुम्ही नक्की करा, कारण BHMS करून तुम्हाला अगदी ॲलोपॅथी प्रॅक्टिस करता येणार आहे असं हे पूर्णपणे जाहीर केलेलं आहे.
त्यामुळे तुम्हाला फक्त 1 वर्षाचा तिथं फार्मॅक हा कोर्स असतो. तो कोर्स कंप्लीट केला की तुम्ही फुल ॲलोपॅथी प्रॅक्टिस करू शकता किंवा ॲलोपॅथी मेडिसिन्स देण्यासाठी परमिशन भेटलेली आहे. तर खूप अगदी ही महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर BHMSसाठी सुद्धा आता मला असं वाटतं की सध्या माझ्याकडे इन्क्वायरी चालू झालेली आहे की मॅडम किती मार्क हवे आहेत, आपले महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत, तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज. तर त्याच्याबद्दल खूप सारे पॅरेंट्स अगदी इन्क्वायरी करत आहेत. तर मी सर्वांना अगदी खेडोपाड्यातले जे आपले सर्व विद्यार्थी आहेत त्यांनाही सांगू इच्छिते की BHMS करून सुद्धा तुम्ही अगदी डॉक्टर होऊन चांगलं इन्कम घेऊ शकता आणि स्वतःची ओपडी काढून चांगलं फ्युचर करू शकता. आणि त्यानंतर मी तर काढलेला आहे BNYS म्हणजेच बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगा सायन्स. हा पण 5.5 वर्षाचा कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यानंतर मी तर पाहू शकता तुम्ही बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन्स अँड सर्जरी BUMS. हा पण 5.5 वर्षाचा कोर्स आहे. आणि त्यानंतर बॅचलर ऑफ सिद्धा मेडिसिन्स अँड सर्जरी हा पण 5.5 वर्षाचा कोर्स आहे. त्याला आपण BSMS असं म्हणतो. तर हे तिन्ही कोर्स अगदी साऊथमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी पाहायला भेटतात. तिथले कॉलेजेस पण अगदी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत की खूप मोठ्या विद्यार्थी तिथे मोठ्या संख्येने तिथे ॲडमिशन्स घेत असतात आणि त्यांना तिथे त्या कोर्सला सुद्धा गव्हर्नमेंट जॉब आहे. तर त्यानंतर जो आहे कोर्स मी तर काढलेला आहे BVSC म्हणजे त्याला आपण वेटरनरी असं म्हणतो, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री. हा पण 5.5 वर्षाचा कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो. तर गेल्या वर्षी जर तुम्ही कट ऑफ पाहिला तर हा पण एक वेटरनरीसाठी सुद्धा खूप हायर कट ऑफ गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्यामुळे हा पण कोर्स 5.5 वर्षाचा आहे. तर हा पण कोर्स करून तुम्ही अगदी तुमचं फ्युचर एकदम व्यवस्थित छान करू शकता. आणि त्यानंतर मी काढलेला आहे ते 9 नंबरला बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, त्याला BPT असं म्हणतो आपण. तो पण हा 4 इयर्सचा 4 वर्षाचा हा कोर्स असतो. आणि त्यानंतर BOTH त्याला आपण बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी असंही म्हणतो. तो पण 4 वर्षाचा कोर्स आहे. आणि त्यानंतर बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेजेस पॅथॉलॉजी BASLP हा पण 4 वर्षाचा कोर्स असतो. आणि त्यानंतर BPO तर हे बॅचलर इन प्रोस्थेटिक अँड आर्थोटिक्स हा पण 4 वर्षाचा कोर्स आहे. तर जवळपास हे मी 12 कोर्सेस काढलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल पूर्णपणे. तर अगदी खूप सारे विद्यार्थी आता मेसेज सध्या येत आहेत मला की मॅडम किती मार्क पाहिजेत ह्या वर्षी आपल्याला डॉक्टर व्हायचं असेल. तर मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अगदी बेस्ट टू बेस्ट तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. तर मॅक्झिमम विद्यार्थी MBBSसाठी जाण्याचा कल असतो आणि त्यांना नक्की हे MBBS भेटणार. तर तुम्ही नक्कीच अगदी 500-550 मार्क असेल तरी पण तुम्हाला ह्या वर्षीसुद्धा MBBSला अगदी गव्हर्नमेंट सीट मिळण्याचे चान्सेस आहेत. अगदी मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ घेऊन येणारच आहे माझा पुढचा व्हिडिओ. तर तुम्ही त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये पाहू शकता. तर हे जे अदर जे कोर्सेस आहेत तर MBBS नंतर BDS2 अगदी पूर्ण फिजिओथेरपीपर्यंतचे जे कोर्सेस आहेत त्याच्याबद्दल सुद्धा अगदी तुम्हाला मी डिटेल्स सांगितलं आहे. आणि पुढचा माझा प्रत्येक कोर्सविषयी मी तुम्हाला डिटेल्समध्ये अगदी सांगणार आहे. अगदी BMS असेल, BDS असेल, BMS असेल, BHMS असेल, युनानी असेल, सिद्धा असेल, आयुर्वेदिक, वेटरनरी अशा प्रत्येक कोर्सबद्दल मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे. त्याचं महत्त्व, अगदी ते कोर्स केल्यानंतरसुद्धा गव्हर्नमेंट जॉब असतो आणि स्वतःची प्रॅक्टिस तुम्ही करून अगदी छान तुमचं सेटलमेंट करू शकता. तर अगदी हा विषय खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अगदी जे शेवटचे जे 4-5 जे कोर्सेस आहेत त्याच्याबद्दल माहिती नाही आहे विद्यार्थ्यांना. जे फ्रेश विद्यार्थी आहेत 2025मध्ये आता ते एक्झाम देणार आहेत आणि जे रिपीटेड आहेत त्या विद्यार्थ्यांना याच्याबद्दल अधिक माहिती असेलच. आणि जे फक्त नवीन विद्यार्थ्यांसाठी हा जास्त व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. आणि त्यानंतर दुसरी जी एक्झाम असते ती CET एक्झाम म्हणजेच आपण त्याला कॉमन एंट्रन्स टेस्ट असं म्हणतो. PCB ग्रुप घेऊन ही एक्झाम्स तुम्हाला देता येत असते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अगदी करिअर क्षेत्रातील 2 महत्त्वाचे कोर्सेस करता येतात. तर पहिला कोर्स आहे की त्याला आपण फार्मसी असं म्हणतो आणि दुसरा कोर्स आहे BSc नर्सिंग. त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते की ही एक्झाम अगदी महाराष्ट्र CET सेल या राज्य शासनाच्या संस्थेमार्फत ही घेण्यात येत असते. त्यालाच आपण महाराष्ट्र MHT CET असं म्हणतो. तर अगदी विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की 12वी नंतर B फार्मसी किंवा ज्या विद्यार्थ्यांना D फार्मसी प्रवेश घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांना ही CET एक्झाम कंपल्शन असते. आणि BSc नर्सिंगसाठी सुद्धा ही एक्झाम कंपल्शन आहे. कारण 2022पर्यंत महाराष्ट्र राज्यातील BSc नर्सिंगचे प्रवेश हे नीट परीक्षेच्या आधारावरच व्हायचे. परंतु कोर्टाच्या एका निर्णयामुळे 2023 पासून राज्यात BSc नर्सिंग CET ही लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता जर एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यात BSc नर्सिंगला जर प्रवेश घ्यायचा असेल तर BSc नर्सिंगसाठी घेण्यात येणारी
आपली ही स्वतंत्र CET एक्झाम कंपल्शन आहे, ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. तर हा अगदी महत्त्वाच्या मी तुम्हाला 2 एंट्रन्स एक्झाम्स आत्ता मी सांगितलं आहे. एक पहिली आहे ती नीट, त्यालाच आपण नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट असं म्हणतो. ते NTA मार्फत कंडक्ट केली जाते, त्यालाच आपण नॅशनल टेस्टिंग एजन्सी असं म्हणतो. आणि दुसरी आहे ती CET एक्झाम. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला डिटेल्स सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही लक्षात येईल की अगदी हे एक्झाम CET एक्झाम दिल्यानंतर 2 जे कोर्सेस आहेत, डी फार्मसी आणि बी फार्मसी करू शकतो आणि BSc नर्सिंग, आणि नीटच्या मार्फत आपण 12 कोर्सेसला ॲडमिशन घेऊ शकतो. आणि तुमचं फ्युचरमध्ये तुम्हाला डॉक्टर होण्याचं स्वप्न तुमचं जे आहे ते पूर्ण 100% होणार आहे, यात काही शंका नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक सबस्क्राईब करा, गरजूंनाही पाठवा. आणि कुणाला जर आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जर तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर मी माझी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्याला तुम्ही क्लिक करून अगदी जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन व्हिडिओ पाहू शकता. एवढंच या निमित्तानंतर. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.